नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी काल तुम्हाला ज्या साड्या दाखवलेल्या होत्या त्या पिको फॉल करून रेडी झालेल्या आहे. बघू शकता तुम्ही, मी या सगळ्या साड्या फॉल लावून रेडी झालेल्या आहे. तर बघा, व्यवस्थित अशा कट करून घेतले होते. पहिले मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये दाखवलं होतं की ह्या पिको फॉल करायच्या होत्या. तर बघा, ह्या पिको फॉल करून घेतलेल्या आहे 4 साड्या आणि त्याच्यानंतर पण दुसऱ्या कस्टमरच्या साड्या परत 3 आलेल्या आहेत. तर ह्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघू शकता, ह्या पूर्ण साड्या पिको फॉल झाल्याच्या नंतर आणि हे ब्लाऊज पण मी त्या कट केलं होतं आणि हे ब्लाऊज पण रेडी झालेलं आहे शिवून. तर बघा, ह्या 4 साड्या आणि हे ब्लाऊज एक शिवून झालेलं आहे. तर बघा, हे ब्लाऊज एकदम डीप गळ्याचं शिवलेलं आहे 4 टक्समध्ये. याची पण मी कटिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ती पण नक्की बघा. एकदम सुंदर ब्लाऊज आलेलं आहे कस्टमरला. ते येऊन घालून गेलेलं आहे, म्हणजे दाखवून गेलेलं आहे. एकदम सुंदर असं मापाचं बसलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत दुसरे पण ब्लाऊज आणून टाकलेले आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघा, एक ब्लाऊज आणि ह्या 4 साड्या झाल्याच्या नंतर परत नंतर साड्या आल्या होत्या ह्या 3. तर बघा, ह्या पण पिको फॉल मी करून घेतलेल्या आहे तिन्ही साड्या. तर मी तुम्हाला ह्या ओपन करून दाखवते की कसे साडीचे डिझाईन आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर अशा साड्या आहे आणि ह्या पिको फॉल पण करून झालेल्या आहे. तर बघू शकता, एकदम सुंदर साडी आहे. तर तिन्ही साड्याला मी पिको फॉल करून झालेलं आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्यासोबत तुमच्या फोनवर अपलोड होईल. तर बघू शकता, ही सुंदर अशी साडी आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शिवलेस ब्लाऊज शिवायचं आहे याच्यावरचं, तर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आणि याच्यावरचं ब्लाऊज बोटनेक कटिंग म्हणजे बोटनेक शिवायचं आहे, ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी. तर बघा, ह्या साड्या ब्लाऊज पण मी कट करून घेतलेले आहे आणि पिको फॉल पण करून घेतलेले आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, एकदम सुंदर अशी साडी आहे. या अशी छोटे छोटे असे बुट्टे आहे त्या साडीवरती डिझाईन आणि फुलाची डिझाईन आहे काठावरती. तर बघा, ही पण साडी न्यास्ता पदर आहे, आतमध्ये अशी डिझाईन आहे आणि काठावरती अशी मोठे मोठे फुलाची डिझाईन आहे. आणि याचं वाला पदर खूप सुंदर आहे. तर बघा, एकदम सुंदर पदर आहे. याच्यावरचं पण साधंच शिवायचं आहे, म्हणजे 4 टक्समध्ये ब्लाऊज, पण बोट म्हणजे असं एकदम डीप गळा शिवायचा आहे. तर बघा, मी याच्या पण घड्या घालून घेतलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर तर बघा, ह्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज कट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, ह्या ज्या 2 साड्या आहे त्याच कस्टमरचे हे ब्लाऊज आहे. तर बघा, त्यांनीच अस्तर आणून दिलेले आहे. तर बघू शकता, हे एक आहे म्हणजे 2 आणि हे एक 3 ब्लाऊज. आणि हे त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, हे एक ब्लाऊज आहे आणि हे याच्यावरची बाईला लेस लावून घ्यायची आहे, कस्टमरनेच आणून दिलेलं आहे. आणि हे बघू शकता, हे एक. तर बघा, हे पण 2 साड्या सेम आहे, फक्त कलर चेंज आहे आणि ब्लाऊज पीस वेगळे आहे. तर बघू शकता, याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावरचे हे अस्तर आहे. तर बघू शकता, एकाच कस्टमरचे आहे हे बघू शकता, ह्या साडीवरचं हे आहे आणि ह्या साडीवरचं हे आहे. तर बघू शकता, तर ह्या साड्या पिको फॉल झालेल्या आहे आणि याच्यावरचे ब्लाऊज पण मला कट करून सोमवारपर्यंत रेडी करून द्यायचे आहे. तर बघू शकता, 3, तर बघा, हे 4, 5 आणि 6 ब्लाऊज आहे एका कस्टमरचे आणि एक शिवलेलं आहे, ते तुम्हाला मी पहिलं दाखवलेलं आहे ते एक. तर एकाच कस्टमरची ब्लाऊज आहे हे. तर बघू शकता तुम्ही, तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. आणि याच्यावरती खूप सुंदर असे डिझाईन पण टाकलेले आहे मी, बोटनेक डिझाईन टाकलेली आहे. तर बघा, याच्यावरचं मी अस्तर काढून घेतलेलं आहे, हे पण मला आता कट करून घ्यायचं आहे. आणि याच्यावर खूप सुंदर अशा डिझाईन पण टाकलेले आहे, कटिंग पण टाकलेली, ती पण नक्की बघा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.